तुकाराम महाराज म्हणतात की जर तुला देव पाहिजे असेल तर तू भावयुक्त अंतःकरणाने बाहेरचे भोंगे कमी असू शकतो आणि शिट्टी पण येऊ राहिली, हॅमिंग जास्त मारू राहिली, हॅमिंग मारू राहिली, हॅमिंग आवाज इथे जास्त हॅम होत असा थोडसा कंट्रोल कर. जर तुला देव पाहिजे असेल तर भावयुक्त अंतःकरणाने चित्त शुद्ध करून तू त्याचं गीत गा, अभंगाचं पहिले चरण. दुसऱ्याचे गुण अथवा दोष मनामध्ये आणू नकोस. जर तुला देव पाहिजे असेल तर अभंगाचं तृतीय चरण. साधू संतांच्या चरणावर तुझं मस्तक लीन कर. जर तुला देव पाहिजे असेल तर अभंगाचं चतुर्थ चरण. असं काही बोल जेणेकरून समाजाच्याही अंतःकरणाला आणि तुझ्याही अंतःकरणाला समाधान वाटेल. जर तुला देव पाहिजे असेल तर अभंगाचं पाचवं चरण. आणि जीवनामध्ये जास्त जरी नाही तरी थोडाफार परोपकार कर. जर तुला देव पाहिजे असेल तर अभंगाचं सहावं चरण. विठ्ठला झाला अभंगाचा सरळ सरळ शब्द. आता व्यवहारामध्ये एखाद्याला जर आपण देव पाहिजे का असं म्हटलो तर आपल्याला देव नको म्हणणारे लोक सापडतात. अक्षरशः देव नाही म्हणणारे सुद्धा लोक देवाने जन्माला घातले. म्हणजे देव नको म्हणणारे पण सापडतात आणि देव नाही म्हणणारे पण सापडतात. देव नको म्हणणारे सापडतात, पण मी एक प्रश्न करतो, मला सांगा सुख नको असं म्हणणारं कोणी सापडतं? नाथरायांची भागवतामध्ये उभी आहे. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे, न वांछिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं, माझं काहीतरी वाईट व्हावं असं कधी कुणाला वाटतं का? कदा काळी काही वेळेला काही लोक आपल्याला दुःख मागताना दिसतात, त्याच्या पाठीमागे सुद्धा सुख लपलेलं असतं. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये आलेला प्रसंग असा आहे की ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला निघाले, त्यावेळेला प्रत्येकाला जाऊन भेटत होते, प्रत्येकाची मागणी विचारत होते. त्यावेळेला कुंती आई साहेबांना विचारलं, म्हटले तुम्हाला काय पाहिजे? कुंती आई साहेबांनी म्हटलं की मला दुःख पाहिजे. असं म्हटल्यानंतर भगवंतालाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला, कारण नात्यानं कुंती माता ह्या भगवंताच्या आत्या लागत होत्या. आणि तसा जर विचार केला तर कुंतीच्या जीवनामध्ये दुःख काय कमी होतं का? कुंतीला विवाहाच्या पूर्वी 6 वर दिलेले होते, त्यातला 1 वर तिनं वापरला होता, त्यापासून तिला कर्ण नावाचा पुत्र झाला होता. पण विवाह अगोदरची संतती अयोग्य आहे म्हणून त्या कर्णाला तिला पाण्यात सोडून द्यावं लागलं, एका टोपलीमध्ये ठेवून. त्यानंतर तिचा विवाह पंडू राजाशी झाला, जो मूळचाच पंडू रोगाने पीडित. दुःख कमी आहे का? त्याच्यामध्ये पंडू राजाला श्राप होता की तू जर कामी इच्छा घेऊन तुझ्या पत्नीच्या जवळ गेला तर मृत्युमुखी पडशील. मग पती असताना सुद्धा ज्या स्त्रीला पतिसुख मिळत नाही, मला सांगा त्या पतीच्या जीवनामध्ये दुःख किती? एक दिवस पंडूराजाची कामी इच्छा आवरली नाही, त्याची दुसरी पत्नी कुंतीची सवत जी होती माद्री, तिच्या जवळ गेल्यानंतर तो मृत्युमुखी पडला. ऐन तारुण्यामध्ये कुंतीला आणि माद्रीला वैधव्य प्राप्त झालं आणि कुंती ऐवजी माद्री म्हणजे ती सती गेली आणि 5ही मुलांची जबाबदारी एकट्या कुंतीवर आली. मला सांगा कुंतीचं जीवन सुखात होतं? याच्याही पलीकडे जर पाहायला गेलो तर 100 कौरवांच्या 100 डोक्यामध्ये एकच विचार होता की 5 पांडवांना मारायचं कसं. मग त्यांनी लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला, पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. मला सांगा कुंती सुखाने जगत असेल का? एवढंही झाल्यानंतर स्वतःच्या मुलांना 12 वर्षाचा अज्ञातवास, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. आणि दुर्योधनानं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं 5 गावच काय, 1 गावच काय, 1 वाडाच काय, पण सुईच्या टोकावर बसेल सुद्धा एवढी माती मी पांडवांना देणार नाही. जा
जे करायचं असतं ते करून घ्या. मला सांगा, कुंती सुखानं जगत असेल का? एवढं दुःख अगोदरचं कुंतीच्या जीवनामध्ये. स्वतःच्या डोळ्यात देखत 14 वर्षाचा नातू अभिमन्यू रणभूमीवर मारला गेला. रणांगणामध्ये जाणारं प्रत्येक लेकरू नमस्कार करून जात होतं. येताना जिवंत येईल का नाही येईल याची खात्री नव्हती. मला सांगा, कुंती सुखानं जगत असेल का? एवढं सर्व काही झालेलं असताना सुद्धा कुंती देवाकडे दुःख मागते. जिचं जीवनच पूर्ण दुःखामध्ये गेलेलं आहे. त्याचं नेमकं कारण काय? त्यावेळेला भगवंताने विचारलं, आईसाहेब, अहो अगोदरच काय तुमच्या जीवनामध्ये दुःख कमी आहे का? तुम्ही त्याच्यात दुःख मागताय. त्यावेळेला कुंतीने दिलेलं उत्तर लक्षपूर्वक आहे का माझ्या माता भगिनींनो? कुंती माता म्हटलं, विपदो नैव विपदः संकटो नैव संकट. की विपदा मला वाटत नाही ज्याच्यात मला तुझी आठवण होते. ते संकट मला वाटत नाही ज्याच्यामध्ये मला तुझी आठवण येते. म्हणजे कुंतीच्या दुःखाच्या पाठीमागे सुद्धा सुख लपलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की दुःखामध्येच भगवंताची आठवण होते. हो, एखादा गेला कांदे विकायला, रात्रीच्या वेळेला फाट्यावर उतरला, मोबाईल रिचार्ज झालेला आहे, 4 किलोमीटर वस्तीवर जायचंय, 1 लाख रुपयाची कॅश खिशात आहे, रस्त्याला पिंपळाचं झाड आहे, तेवढ्या 1000 फुटाच्या अंतरावर निघत असं म्हणतात. कोणाला बांगड्याचा आवाज येतो, कोणाला घुंगराचा आवाज येतो, कोणाला कशाचा आवाज येतो. पावसाची थुईथुई चालू आहे, मोबाईल रिचार्ज झालेला आहे, मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. अशा परिस्थितीत तो तिथून पायी निघला आणि पिंपळाच्या झाडाजवळ आला. त्यावेळेला एरवी जो गावात टाळकऱ्यांना टाळकुट्या म्हणतो, तो सुद्धा तेवढ्या जागेत ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. तेवढ्या जागेमध्ये तो सुद्धा ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. त्याचं कारण आहे, दुःखामध्ये भगवंताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे करी फकीरा, तुका म्हणे करी फकीरा, आपल्या दारात येतो तो फकीर नाही बरं का. त्याच्या झोळीत जर हात घातला तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल सापडेल. हा, खरंच सापडेल. पॅन कार्ड सापडेल, आधार कार्ड सापडेल, एटीएम कार्ड सापडेल. तो फकीर नाही. फकीर कोण? कबीर महाराज म्हणतात, फकीर होकर फिकीर करता वो भी साधा गद्दा आहे. त्याला जीवनामध्ये कधी फिकीर नाही, त्याला फकीर म्हणायचं. ज्याचं कोणीच नाही स्वतःच, या पृथ्वी तलावर त्याचं स्वतःच काहीच नाही. नावावर जमीन नाही, लेकरं बाळ नाही, मुलं बाळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तसं कर मला. का बरं? तुझी आठवण येईल. दुःखामध्ये भगवंत आठवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मागितलं दुःख तरी सुख लपले, मागितलं दुःख तरी सुख लपले. म्हणजे आज देव नको म्हणणारे सापडतात, सुख नको म्हणणारे सापडत नाहीत. पण माणसाला नेमकं हेच कळत नाही की सुख शब्दाचाच अर्थ देव आहे. सुखदेव आहे, सुखदेव नाही बरं का, एखाद्याचं नाव आहे सुखदेव असं. पण सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे. सुखालागी सुख
तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग धर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुख म्हणजे देव आहे, देव म्हणजे सुख आहे. ज्याला सुख हवंय त्याला देवाची प्राप्ती करावं लागेल, किंवा ज्याने देव प्राप्त केला त्याला सुख प्राप्त झालं. मग आता देवाच्या प्राप्तीचा पहिला मार्ग काय तर भाव हा शब्द ठेवलेला आहे. भाव. मी एक छोटासा प्रश्न करतो. इथं बसलेल्या माझ्या बहिणी आहेत, बाळांनो घाबरू नका. मी आलेल्या देवींच्या वारसदार आहात. उत्तर न चुकता आणि न घाबरता द्या. मला सांगा, मुलाला आई दिसते ती फक्त डोळ्यामुळे दिसते की भावनेच्या डोळ्यामुळे दिसते? जे जमते कशामुळे? शाबास, छान दिलं. घाबरता का? कशामुळे? भावनेच्या डोळ्यामुळे. थोडं स्पष्ट बोलतो. भावनेची दृष्टी नसेल तर आई नाही, बाई दिसेल. भावनेची दृष्टी नसेल तर बाप नाही, माणूस दिसेल. आणि मंदिरात गेल्यानंतर भावनेची दृष्टी नसेल तर देव नाही, दगड दिसेल. रक्ताच्याही पेक्षा मोठं नातं जर कोणतं असेल तर ते भावनेचं नातं. दोन भावंड असतात, जोपर्यंत एकत्र असतात तोपर्यंत एका ताटात जेवतात, एकमेकाला सोडून जेवत नाही. पण वेगळं झाल्यानंतर तेच भाऊ जर काही कारणास्तव वाद झाले, डॉक्टर साहेब एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत. काय बदललं? रक्त बदललं का दृष्टी बदलली? काय बदललं? दृष्टी बदलली. रक्त तेच आहे सर, पण दृष्टी बदलली. म्हणजे याचा अर्थ काय की भावनेच्याही म्हणजे रक्ताच्याही पेक्षा मोठं नातं जर कोणतं असेल तर ते भावनेचं नातं. ही माझी बहीण आहे, ही भावनेची दृष्टी आहे. ही माझी आई आहे, ही भावनेची दृष्टी. ही माती केवळ माती नाहीये, माझी मातृभूमी आहे, ही भावनेची दृष्टी. हे माझे आजोबा आहेत, ही भावनेची दृष्टी. ही भावनेची दृष्टी जर असेल तर देव दिसेल, अन्यथा दिसणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुम्ही जे जे देवा करता गीत गाणार. आता गीत गाणे याचा अर्थ आम्ही जे गातो हे गीत नाही, याला बंधन आहे, याला पक्वात पाहिजे. त्याच्यानंतर तोही स्वरात लावलेला पाहिजे. दोघ जण वाजवणारे एकमेकाला सांभाळून वाजवणारे पाहिजे. मध्ये टिंग नाही केलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्याबरोबर ते गाणारे आणि हे गाणारे त्यांचा यांचा सगळ्यांचा सूर एक पाहिजे. मागच्या म्हणणाऱ्यांनी टाळ सुद्धा तालात वाजवले पाहिजे, ठीक आहे. याला बंद नाही, याला रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते, चांगलं साधना करावी लागते. आता हा तुमच्या गावचा आदित्य एवढा सुंदर गातो, कोणी म्हणाल वा 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 काय गातो, त्याची 10 वर्षाची मेहनत हे कोणाला माहिती आहे? 10 वर्ष 10 वर्ष मेहनत केल्यानंतर कुठं तो संगीत विशारद झाला, अजून 5 वर्ष मेहनत केल्यावर कुठंतरी तो अलंकार होईल. म्हणजे 15 वर्ष आयुष्यातले घालावं लागतील तेव्हा अलंकार पर्यंत झाले.
याला बंधन आहे, खूप बंधन आहे. कुणी कधी कसंही गाऊ शकत नाही. बरं, हे आम्ही गायलेलं सगळ्यांनाच आवडत असंही काही नाही. एकदा असंच मी भरपूर गायन केलं. ते गायन ऐकून एक बाई मधलीच अशी रडायची मोठमोठी. आता मला असं वाटलं माझं गायन ऐकून हिला अष्ट सात्विक भाव झाले, आनंदाचे आसुमीच्या डोळ्यातून चालू. मग कीर्तन संपल्यावर मी गप मारायचं. ती पाया पडायला आल्यानंतर मी तिला म्हटलं, ताई तुम्हाला माझं गायन एवढं आवडलं का की तुमच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू आले? ती म्हणी, भाऊ गायनाला तिकडे काढी लावू नये. मी म्हणे ते कुत्र होत तुझ्यासारखं म्या भाकर टाकल्याशी ते भाकर खात नव्हतं रे. तुला पाहून मला नाही मळ्यातल्या कुत्र्याची. आता मला सांगा, हे गाणं काही कामाचं आहे का? तुकाराम महाराज स्वतः सांगतात, रामकृष्ण गीती संध्या पुल्या नाचत घेऊन फिरत का बाबाजी या फुले सांगितले नाव मंत्र दिला राम कृष्ण हरी. बरोबर राघव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे रामकृष्ण हरी मंत्राचा जप म्हणजेच त्याचं गीत गाणं. पण ते कसं भावयुक्त अंतःकरणाने. त्याचं कारण असं आहे, देव दगडात नाही, देव लाकडात नाही, देव मातीत नाही, देव फक्त आपल्या भावात आहे. विठ्ठला आणि म्हणून एक म्हणे बा, मानलं तर देव, नाही तर माळावरला धोंडा. मानलं तर देव, नाही तर मग माळावरला धोंडा. आणि म्हणून भाव महत्वाचा आहे. आणि त्या भावयुक्त अंतःकरणाने चित्त शुद्ध करायचं. चित्त तुका म्हणे चित्त निर्मळ करायचं. निर्मळ एकदा असंच आम्ही कीर्तनात सांगितलं, चित्त निर्मळ करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो, मुक्कामी राहायचं. पहिलं कीर्तन, आता काय गाड्या पडल्या का? पहिल्या प्रवचनाला यायचं, हरिपाठ करायचं, कीर्तन करायचं, मुक्कामी राहायचं. असं महाराजाचं शेड्यूल होतं. असं मी सलग 10, 12, 15 वर्ष केलं. म्हणजे काय तीर नाही मारला. त्याच्या अगोदरचे सगळे आपले पूर्वज तसंच करत होते. प्रवचन बरोबर आहे ना, प्रवचन, हरिपाठ, मग कीर्तन, मुक्काम, मग पहाटे काकडा बिकडा करून महाराज. आम्ही सकाळी उठलो, बाहेर निघलो. एक जण तिकडून डबडं घेऊन पळत चालला होता.
पळत का बरं चालली? ते म्हणजे तुमच्या रात्रीच्या कीर्तनाचा परिणाम आहे. म्हणलं काय झालं? तुम्ही म्हणे चित्त निर्मळ करा, मी तांब्यात निर्मा काढून पेलो म्हणे. मग आता 8 दिवस तुला बसून सुद्धा देणार नाही. अरे चित्त निर्मळ करायचं म्हणजे निर्मा नाही प्यायचा बाबा. अरे षड विकार घालवायचे त्याच्यातून. लोक सरळ हात घेऊन टाकते, काही करते. तू का म्हणे चित्त करावे निर्मळ. निर्मळ करणे याचा अर्थ षड विकार आमच्या अंतःकरणातले दूर करून आम्ही जर रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला तर आम्हाला देव भेटेल. हा पहिला मार्ग आहे. अभंगाचं पहिलं शुद्ध करून भावयुक्त अंतःकरणाने त्याचं नामस्मरण कर. हा पहिला मार्ग आहे. आता दुसरा मार्ग सांगितलेला असा आहे की जीवन जगत असताना दुसऱ्याचे गुणदोष तोंडावरच काय पण मनात सुद्धा आणू नकोस. गुणही नको दोषही नको. काही लोक म्हणतील दोषाचं ठीक आहे पण गुण का नको. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आता इथं 2 पाकवाचे. मी जर सारखं विक्रम महाराजांचं कौतुक केलं ना लोक आपोआप म्हणणार नाही काहीच येत बरोबर की नाही. जर मी वैभव महाराजांचं कौतुक केलं लोक म्हणतील ना या पोरानं काहीच केलं नाही 10 वर्ष निवड डांगर खाऊ ना पेटाचं काहीच केलं नाही. म्हणजे एकाचं गुण वर्णन केलं की दुसऱ्याचं नकळत तो अपमान असतो. गुणदोष दोष मनात आणू नका. त्याचं कारण असं असतं बघा. ज्या वेळेला आम्ही दुसऱ्याचे गुणदोष पाहत राहत असतो त्यावेळेला आमचं स्वतःच चित्त अशुद्ध होत असतं आणि विनाकारण आम्ही ते दोष त्याने केलेले असताना त्याचं पाप आमच्या अंगावर उडत असतो. काय झालं एका बाईनं
त्याला ब्राह्मण गोवाला ताक दान केलं. ताक ताक माहिती तुम्हाला? नाही माहित? दुधापासून तयार होता ना, आहे ना? बरोबर. ते जे ताक आहे ते फेकून देण्यापेक्षा उपकार बरे. लोकांचं तेच राहतं, दोन्ही घरात ठेवते आणि ताक म्हणजे खाल्ल्या मळ्यात फेकून देण्यापेक्षा उपकार बरे. तुकाराम महाराज म्हणतात, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी. त्यांनी काय केलं, ते गाडग्यात ताक घेतलं, डोक्यावर चालला घेऊन. आता आकाश मार्गे एक घार चालली होती. त्या घारीच्या पायात एक सर्प होता, तो विषारी होता. आता त्याला तिनं पकडलेला असल्यामुळे त्याच्या तोंडातून नकळत विष पडलं. ते विष बरोबर त्या गाडग्यात पडलं. ते गाडगं त्या ब्राह्मण गोवानं घरी नेल्यानंतर त्या बाईनं सर्वांना खाऊ घातलं ते ताक. सगळा परिवार मेला. अपराधी कौम, पहिली मालिका यायची, अपराधी कौम. गुन्हेगार कोण आहे तुमच्यामध्ये? जिनं ताक दिलं ती गुन्हेगार, का जो ताक घेऊन चालला होता तो गुन्हेगार, का ज्या सापाच्या तोंडातून विष पडलं तो गुन्हेगार, का जी घार सापाला घेऊन चालली होती ती गुन्हेगार, का ज्या बाईनं खाऊ घातलं ती गुन्हेगार? गुन्हेगार कोण ठरवावं लागेल ना आपल्याला कोणतरी. प्रश्न आणखी बारीक जर विचार केला तर याच्यात गुन्हेगार सापडणं मोठं कठीण आहे. गुन्हेगार सापडणं मोठं कठीण आहे. यमराजाला सुद्धा प्रश्न पडला, नेमका गुन्हा नोंदवायचा कोणाच्या नावावर? यमदूत रात्री खाली आले. यम आणि यमदूत पितरी उडायला लागले. कारण यम आणि यमदूत जर दिसले तर पुत्र भुकत नाही, असे इवळत होते. एक पठ्ठ्या मला म्हटलं इवळत म्हणून, ती चौकीच्या कीर्तनातच सांगितलं. भीतीपोटी इवळत होते. रात्रभर त्यांनी इकडं तिकडे फिरून लोकांच्या घरात कानोशे घेतले, पण कोण काही सापडत नव्हतं. सकाळी थकले ते पाणी प्यायला नदीवर गेले, तिथं काही बाया धुणं धुईत होते. बऱ्याच बायांना घरचे धुणे धुता लोकांचे धुणे धुवायची लई सवय. तुमच्या धनगरवाडीच्या सोडून, कारण पुढं चालून कीर्तन आले पाहिजे. पुढं रचण लावून घेतात. त्या बाया गप्पा मारता म्हणत होते, मला तर वाटतं बाई ती म्हातारी ना लई व्याकरी, तिला सुना नाही नादावता आल्या, ती नाक बामणाचं घर मारलं. दुसरी म्हणली ते तर मला काही नाही वाटत बाई, त्या बामणातच काहीतरी पडतं. तिसरी म्हणली मला त्याच्यात काही नाही बाई, त्या बाईतच काहीतरी पडतं. यमदूत म्हणे या पहिल्या 5-25 जणी उचला, बाकीचं नंतर पाहू. ओढलं का नाही घेण्या देण्याचं अंगावर आहे, काही घेणं नाही देणं नाही. गुणदोष तोंडानं बोलणं सोडा. ही अशी ती तशी, ती अशी ही अशी ती तशी, तो तसा. आणि तुम्हाला एक सांगता, तुम्ही एक गंमत पहा, लग्न जर लागून गेलं ना, असे माणसं टोळकी करून बसेल राहते. त्यांचं काही रामायण महाभारताच्या गप्पा नाही चालू राहत. कोण कसं कोण कसं, यो तसा तो असा, यो तसा तो तसा, ती अशी ती तशी. बाय जरी बसलेला असेल, एखादी बाई आली तर तिच्याकडे पाहून लगेच म्हणणार पा कशी नाटाफाटा करून. तशी नाही आली ना, साधी आली ना, हाय करायचं आकरण वाकर. म्हणजे असं तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, बाबा हो फक्त नामस्मरणच करू नका असं नाही, चित्त शुद्ध करा आणि दुसऱ्याचे गुणदोष मनात आणू नका. तिसरं चरण
अनेकांचे कानी गुणदोष म्हणा नाही. याचं कारण काय? एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले. हे प्रमाणे एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले. सहज त्याची निंदा आहे. आता देवप्राप्तीचा तिसरा मार्ग अत्यंत प्रभावी आणि चौथ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की संतांच्या चरणारविंद मस्तक लिंका. आता पहिला प्रश्न असा आहे की संत म्हणायचं नेमकं कुणाला? कारण आता बुवा लोकांना कमी नाही. दगड उचलला की बुवा निघतो. कमी नाही राहिलं, भरपूर आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे बुवा आहेत, नवनवीन बुवा आहेत. आणि आपल्या लोकांना सुद्धा जसं फॅशन चेंज होते ना, तसे फॅशननुसार बुवा चेंज करायची सवय. हिंदू धर्मातले कमी पडले, दुसऱ्या धर्मातले सुद्धा आता बुवा लोक गोळा करायला सुरुवात केली आपल्या लोकांनी. बघा तुम्ही गंमत काय. एका गावामध्ये बुवा आला, भल्या जट्टा लांब लांब, नख पिळलेले. आणि हे समाज जमला. आपला समाज फार भावनिक, अत्यंत श्रद्धाळू, विचार सुद्धा करीत नाही नेमकं कोण आहे, कुठले, काय, कुठून आले, कसे, परंपरा काय काय काही नाही. सगळे लोक जमा झाले. प्रत्येक जण महाराज याची अडचण, महाराज त्याची अडचण, महाराज त्याची अडचण. त्या लोकांना जास्त गिराईक. भविष्यात मला वाटतं तोच धंदा चालू करावा काय. हा त्याच सगळं बारीक निरीक पाहायचं. त्याला काही अवघड नसतं. ती सोपं आहे. तुमच्याकडे पैसा येतो पण टिकत नाही. खरं खोटे? यायला एक वाटा आहे, जायला 100 वाटा आहे. खरं खोटे? आतापर्यंत लोकांनी तुमचा केसानी गळा कापला. खरं खोटे? मरणाच्या दारातून दोंडा वाचले. खरंय का खोटे? तुम्ही गण एवढा हात घातला पण कोर्टाच निघाला, वेळेला तुमच्या कोणी कामाने आलं. खरंय का खोटे? कीर्तन संपलं का 500 टेकवलेच पाहिजे. आपल्याकडे पोटापुत्ती सगळी इथे. मग एक पेड होत त्या लोकांमध्ये बसेल, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. कारण त्याला काही 500 प्यायची अंगात पडायचं. केस ते पाहून तो उठला. दोन महाराज तुमचं वय किती आहे? महाराज उठला. सगळ्या लोकात म्हणे गाढवा, मला माझं वय विचारतो. रामचंद्राच्या लग्नात मी तूप वाढायला होतो. होते झोपंडे घेत घेत आला त्याने अशी खाडकीन वरली गेली महाराजाच्या काळात. हे लोक आले धरायला. लोक धरायला नव्हतं. अजिबात कोणी मध्ये पडायचं नाही. सांगून तो मध्ये कोणी पडायचं याचा माझा संबंध आहे. लोक म्हणे काय संबंध आहे? म्हणे हा प्रभू रामाच्या लग्नात तूप वाढायला होता
आणि मी राजा दशरथा बरोबर वराडात गेलो होतो. यांना सांगायला तूप वाढलं, महाराज वाढलं नव्हतं. बसून याला पाहतो मी आज सापडला. आता जटा वाढून हिंडून राहिला काय. जे कारंजले गांजले क्षत्रिय असो कोणी असो तिथे भेद नाही. आणि ज्याच्या जवळ भेद आहे तो संत नाही. रंजल्या गाजल्यांना जो आपलं म्हणतो तो संत. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेली व्याख्या अशी आहे. शांता महंतो निवसंती संतो वसंत वलोक हिगम चरतः किरणा स्वयं भव किरणा स्वयं भीव भव भवान वजनान हेतुनान्यान पितारयंत. ज्याच्यात शांतता आहे, ज्याच्यात महानता आहे, ज्याच्या स्वतःचा भवसागर तरलेला आहे, इतरांचा भवसागर तारण्याकरता जो समर्थ आहे त्याला संत असे म्हणतात. सन्मार्ग अवर्तिनः संत तद्रूपेण विद्या विनय हृदये स एव वर्तती इति संत. जो जगाला सन्मार्ग शिकवतो त्याला संत असं म्हणतात. आणि असे जे संत आहेत त्यांच्या चरणी मस्तक लीन करणं याचा अर्थ काय आहे की त्यांच्याकडून अनुग्रहित होणं अभंगाचं तृतीय चरण, चतुर्थ चरण. मस्तक
असलं तर माझं जजमेंट बस एकाची बेरीज एकीची वाजबाकी एकीची गुणाकार ते नाही करीत बस असं. हे बघा, संताशिवाय प्राप्ती नाही, आयुष्य वेद देती ग्वाही तुकोबाराय म्हणतात. त्याशिवाय भगवंत भेटणं अशक्य आहे. सद्गुरु शिवाय आम्हाला देव भेटणं अशक्य आहे. त्याचं कारण असं आहे की हे जगत एक कोर्ट आहे. परमेश्वर न्यायाधीश आहे, जीव आरोपी आहे आणि संत वकील आहे. जगतरूपी कोर्टामध्ये जीवरूपी आरोप्याला परमेश्वर रूपी न्यायाधीशाकडे जायचं असेल तर संत रूपी वकिलाच्याच बरोबर जावं लागेल, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे महाराज म्हणतात की बोलताना चालताना वागताना कुणाचं अंतःकरण दुखवलं असं वागू नये. कारण दुसऱ्याचं अंतःकरण दुखवल्यानं आपल्या अंतःकरणाला दुःख होत नाही असं नाही बरं. चालताना बोलताना वागताना काही काहींचं बोलणं म्हणजे कायम छत्रीचा छत्रीचा नाम सरळ कधीच बोलणार नाही. आपण एवढं जरी म्हणलं तुमचं बरोबर तुला की म्हणतो तुम्हाला काय रोग आला, आपण एवढं म्हणलं तर कसं बोला तुम्ही त्याला खुदच लागणार, ते आडवच बोलणार. एकच वाक्य तुम्ही शब्द बदलले तर किती ऐकायला वाईट वाटतं. ते समजा आई बाहेर भांडे घासते, एक बाई बाहेर भांडे घासते, बाप घरात आहे आणि बापाने मुलाला सांगितलं की तुझ्या आईला बोलू. आणि ते पोरग पळत पळत गेलं. ते म्हणलं आहे 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 तुझ्या नवऱ्यानं बोलू. तुम्ही कोण असू राहिले ते चुकीच तिचा नवराच आहे ना तो. नवराच आहे ना डॉक्टर. पोरग काही चुकीचं बोललं का नाही, पण त्याच्यानंतर तो असं म्हणला आई तुला बाबांनी बोलवलं. कोणतं चांगलं वाटतं, अगोदरचं का नंतर? शब्द एकच आहे, वाक्य एकच आहे, अर्थही एकच आहे, पण बोलणं कसं असावं. मितुळे आणि रसाळ साचानी मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतांचे. बोलण्यामध्ये माणसाच्या गोडवा असावा, बोलण्यामध्ये गोडवा असावा, मायाळूपणा असावा, धुसफूस नसावी. येत मग सून जर चुकली ना, सासू सहज तिला म्हणते बाई राहू दे तू चूक नाही. तुम्हाला वाटलं ही वाक्याला सोपं पण द्या अवघड. तू ही चूक नाही याचा अर्थ ती चुकली, तिची आई चुकली, तिचा बाप चुकला, तिचा आजी चुकली, तिचा आजा चुकला, तिचा पंजा चुकला, तिची पंची चुकली, तिला अख्खं खानदान चुकलं. तुम्ही काय पाहता मग बाई राहू दे तू ही काही चूक नाही. एवढ्या बोलण्यातच किती मोठा अर्थ. हे सुद्धा कसं किती खोचक बोलणं. अजून एक बोलणं त्याला आपल्याकडे काय लेखी बोले सुनी लागे, याला शास्त्र शुद्ध शब्द आहे आणि त्याला एकदम गावरान शब्द आहे घालून पाडून. अलीकडचा शब्द आहे. म्हणजे दोघींच्या दारात दोन कुत्र्या बसेल राहत आहे आणि मग ही तिच्या कुत्र्याला म्हणती, तिला ऐकू जाईल अशा आवाजात, ए कुत्रे काय बात मिठी. ती लगेच तिच्या कुत्र्याला म्हणते का कुत्र्या तुला त्याला सोडून लागून गेलं का. म्हणजे हिने हिच्या कुत्र्याला बोलायचं, तिने तिच्या कुत्र्याला बोलायचं. तर मला सांगा काय काय अर्थ काय याचा, काही तथ्य बघते काही नाही. विनाकारण तुकाराम महाराज सांगतात बाबा जर तुम्हाला देव पाहिजे असेल ना तर हे सगळं सोडून द्या. 5 वचन
भगवंताचं नामस्मरण चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतःकरण करायचं. दुसरा मार्ग काय? दुसऱ्याचे गुणदोष मनामध्ये आणायचे नाही. तिसरा मार्ग काय? संत महापुरुषांच्या चरणी मस्तक लीन करायचं, म्हणजे अनुग्रहित होऊन आपलं जीवन संत मार्गदर्शनावर व्यतीत करायचं. चौथा मार्ग काय? तर दुसऱ्याचं अंतःकरण दुखवलं असंही बोलू नये, आपल्याही अंतःकरणाला बरं वाटेल असं बोलावं. हा झाला चौथा मार्ग. आणि आता शेवटचा आणि पाचवा मार्ग आहे तो असा आहे की मनुष्य जीवनामध्ये परोपकार असावा. काय असावा? परोपकार असावा. कारण परोपकार करणं याच्यासारखं पुण्य नाही आणि परपीडेसारखं पाप नाही. परहित सरिस धर्म नहीं भाई, परपीड़ा सम नहीं अदमाई. गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं की परहितासारखा धर्म नाही आणि परपीडेसारखं पाप नाही. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. पर दुखे उपकार करे सो, पर दुखे उपकार करे सो, पर अभिमान वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पराई वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पराई जाने. वैष्णव त्याला म्हणतात जो परपीडा जाणतो. जगाच्या दुःखात दुःखी तो सज्जन. जगाच्या दुःखात दुःखी तो सज्जन, जगाच्या सुखात दुःखी तो दुर्जन. आपण सज्जन आहे का दुर्जन हे पाहायला जाण्याची कुठंच गरज नाही. दुसऱ्याच्या सुखात दुःख झालं का समजायचं आपण दुर्जन. आज जर बारकाव्याने अभ्यास केला ना आपण, लोक स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. किती? जेवढे स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. म्हणजे मला राहायला बंगला नाही त्याचं काहीच नाही, पण त्याला का? मला फिरायला गाडी नाही त्याचं काहीच नाही, पण त्याला का? अवघड आहे. आता मी म्हणतो शेजारच्यानं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणला ना, याला जळजळ व्हायचं काही कारण नाही. तुला रिस लागली तू कदा घेऊन ये. आता सगळी कधी तीच जाऊन त्याच्या अंटिन्याच्या तारा तोडून, त्याच्या अंटिन्याच्या तारा तोडून त्याला काही मिळणार आहे? त्याच्या बोरला पाणी लागलं ना, तुला जळजळ होत असून तू 4 बोर घे, कुठेतरी पाणी लागू दे. आता सगळी कधी तीच जाऊन दगड घालून
एका जणांना नुसती कळच मारून यायची पोटात. डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर नुसतीच कळ मारून होती कालपासून, नुसतीच कळ मारून. डॉक्टर म्हणजे पण नेमकं झालं काय? कोणी मी रानात गेलो, आपल्या भावबंधाचा बोर चालू होता, जे 250 फुटावर बोर गेला, पाण्यानं गोळणी फेकली, नाही पोटात 8 उठली. डॉक्टर म्हणे आता ती 8 आपल्या डोळ्याने थांबणार नाही, यासाठी तुला काय करावं लागेल, एक पाणी पाहावं लागेल. तो पण असा पाहावा लागेल का त्याच्या बोरचा सळ सापडेल असाच पाहावा लागेल. जेव्हा त्याचा सळ तुला सापडल, तू पॉइंट आणशील, त्या बोरला पाणी लागेल, त्याच्या बोरचं पाणी उडल, तेव्हा तू ही कळ थांबल. तोपर्यंत तुझी कळ थांबणार आपल्या डोळ्यानं होणार नाही. मला सांगा, सूत्र असं आहे बरं का, जो दुसऱ्याला सुखी पाहू शकत नाही जीवनामध्ये असा माणूस कधीच सुखी होत, कधीच सुखी होत, कधीच. दुसऱ्याच्या सुखात जो दुःखी आहे ना तो कधीच सुखी होत, कधीच नाही. म्हणून आम्ही लहान असताना शाळेमध्ये प्रार्थना म्हणायचो, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. कधी ट्रॅक्टर नांगरीने कोरावे, कधी बैल नांगरीने कोरावे, नाही जमलं तर कुदळीने तासावे, जगाचे बांध कोरावे. पण ते कुदळीने तास नांगर होत नाही, कुदळी नाही कुदळी. याची सगळी उंच उभर राख नाही होते या शरीराची. माणूस किती काय आटापिटा करतो, काय करत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये मनुष्याचा परोपकार असतो, आणि परोपकारी ज्याचं जीवन आहे त्याचं जीवन सदैव सुखी. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ का बरं आहे माहिती का? उपकार्यावर तर उपकार करायलाच शिकवते, पण अपकार्यावरही उपकार करायला शिकवणारी जगातली एकमेव संस्कृती जर कोणती असेल, श्रेष्ठ संस्कृती, ती म्हणजे आमची हिंदू धर्म संस्कृती. अपकार्यावरही उपकार. तुम्हाला सांगतो, 1192 ला शहाबुद्दीन मोहम्मद गौरी आणि पृथ्वीराज चव्हाणचं तराईनला युद्ध झालं होतं. शहाबुद्दीन मोहम्मद गौरी पृथ्वीराज चव्हाणच्या जिवंत हातात सापडला. त्यावेळेला शहाबुद्दीन मोहम्मद गोरीला सर्व दरबार मारा पृथ्वीराज चव्हाणला असं म्हणत असताना त्यांनी काय केलं, म्हटले शरणागताला मारायचं नसतं, तो निशस्त्रीय आहे, त्याला उंची कपडे द्या, घोडा द्या, तलवार द्या, आणि त्याला परत पाठवा. पण त्याला ते अपमानास्पद वाटत होतं गौरीला. तो म्हणत होता, मला मारून टाक, मला हे पराजित झालेलं तोड माझ्या माय देशात दाखवायचं नाहीये. अगर तुमने मुझे नहीं मारा और जिंदा छोड़ा तो तू बहुत पछताएगा. दुसरी वेळ अशी आली, जयचंदनी मदत केल्यामुळे पृथ्वीराज चव्हाणच्या आणि शहाबुद्दीन गौरीच्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण जिवंत शहाबुद्दीनच्या हातात सापडला. त्यानं तो व्यवहार पृथ्वीराज चव्हाणांशी नाही केला, आणि त्यांना गजनीला नेलं. जसं छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून मारले, तसं गौरीला शहाबुद्दीननं हाल करून मारले. हे अपकार्यावर उपकार केल्याचे परिणाम आहे. गुरुवर्य रामगिरी महाराज एक उदाहरण सांगत असतात. ज्यावेळेला भारत चीन युद्ध सुरू होतं, म्हणजे एकीकडे आमचे जवाहरलाल नेहरू गेले आणि नारा देऊन आले, हिंदी चीनी भाई भाई. त्यांचं प्लेन इकडे उतरत कुठं नाही तर लगेच चीनी भारतात घुसले सैनिक. त्या युद्धामध्ये एका चीनी सैनिकाला भारतीय सैनिकाची गोळी लागली, तो जमिनीवर पडला, पाणी पाणी करत होता. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, मरणदारी तोरणदारी वैरीस राहू. मरणदारी आणि तोरणदारी म्हणजे काय? लग्नाच्या वेळेला आणि मरणाच्या वेळेला वैर धरू नाही.
काही पट्टे एवढे व्याख्या आहे ना, मौतील सुद्धा नाही जात. अगोदरच म्हणते हो तुला कोणी तर खाणं द्या, मग मी पाहतो किती नियम काढित. पण याला असं वाटलं तर तो मरतोय, 2 घोट पाणी होतो त्याच्या तोंडात. ते पाणी ओतायला त्याने वॉटर बॅग काढली, खाली वाकला, आता पाणी ओतणार तेवढ्यात पडल्या चीनी सैनिकानं पोटामध्ये एक सुरा खूप असतो. हे अपकारावर केलेल्या उपकाराचे दुष्परिणाम. पण परोपकार हा आमचा धर्म आहे, म्हणून परोपकार करीत राहू. एक विंचू नदीत वाहत चालला. साधू स्नान करत होता. 9:05 झाली होती. त्याला वाटला तर हा विंचू बुडून मरण, मग त्याने उचलला, वाचवलं पाहिजे. आता विंचवाला उचलल्यानंतर त्याने त्याचा कार्यक्रम दाखवला. त्याने राम ठोकला. त्याने ठोकल्यानंतर तो पडला हातातून. महाराजांनी परत उचलला, त्याने परत ठणका मारला, परत उचलला. असं 7-8 वेळेला झालं. एक नदीच्या कडेला उभा असलेला माणूस पाहत होता. तो म्हणे ओ बोआ, काही डोकं फिरलं काय तुमचं? 7-8 वेळेला तो विंचू चावला तरी तुम्ही उचलून घेऊन राहिले. त्यावेळेला त्या महाराजांनी उत्तर दिलं. ते म्हटले अरे तो 4 ग्रॅमचा विंचू जर त्याचा स्वभाव सोडायला तयार नाहीये तर बुडणाऱ्याला वाचवणं हा माझा साधूचा स्वभाव आहे. मी 1 टनाचा माणूस, माझा स्वभाव कशाला सोडू? याला परोपकार असं म्हणतात. आणि तो परोपकार जीवनामध्ये असावा जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर. आणि एक सांगतो बघा, आजपर्यंत ज्यांनी परोपकार केले तेच माणसं आज आपल्यामध्ये जिवंत आहे. ज्यांनी फक्त स्वतःचा संसार आणि लेकरं बाळ पाहिले ते माणसं आज आपल्यात जिवंत नाहीये. हो, सदानंद बाबांचा फोटो लावलेला, याच्यातले कोणाचे गणगोदतले होते? नारायणगिरी बाबांची मूर्ती बसलेली, याच्यातले कोणाचे नातेवाईक होते? आपण फक्त आपल्या रक्तापुरतं केलं तर आपलं रक्त आपल्याला विसरून जातं. पण आपलं रक्त जर समाज हिताकरता जगलं तर समाजाचं रक्त चंद्र सूर्य असेपर्यंत त्याला आठवण. ज्यांनी फक्त आयुष्यभर स्वतःचेच घर झाडले त्यांचे पुतळे कुणी बांधले नाही. पण ज्यांनी गाव झाडले त्या गाडगे बाबांची मात्र आज गाव पुतळे झाल्याशिवाय राहिले. ज्यांनी फक्त स्वतःच्या मुलांना वकील इंजिनियर डॉक्टर केलं त्यांच्या पोरांनी त्यांचे पुतळे बांधले नाही. पण गोर गरीब आणि बहुजनांच्या पोरांना ज्यांनी शाळा शिकून वकील इंजिनियर डॉक्टर केलं त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचे मात्र पुतळे गावगाव झाल्याशिवाय राहिले. बरोबर आहे की नाही सर? स्वतःच्याच पोराला ज्यांनी जीव लावलं त्या पोरांनी काय त्यांच्या आई बापाला पद्मश्री दिला नाही. पण रस्त्यावर पडलेल्या गोरगरिबीच्या पोरांची माय म्हणून अनाथाची माय झाली त्या सिंधुताई सपकाळला मात्र शासनाने पद्मश्री पुरस्कार दिल्याशिवाय राहिलं नाही. म्हणून परोपकार जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आपला धर्म काय शिकवतो? तहानलेल्याची तहान जाणावी, भुकेलेल्याची भूक जाणावी, अतिथी देवो भव म्हणणारी आपली संस्कृती आहे. पण आमच्या घरावरून इंग्रजाचं विमान फिरलं आणि त्याच्या जागेवर आलं अतिथी देवो भव, गेलं त्याच्या जागेवर आलं वेलकम पण गेलं आणि त्याच्या जागेवर आता बोर्ड आला कुत्र्यापासून सावध राहा. अजून 8-15 दिवसातच 8-15 वर्षातच बोर्ड येणारे बिबट्यापासून सावध राहा. इतके बिबटे आपल्यात मी सोडून जाणार आहे का? बिबटेच पाळणारे आपण, हे कुत्र्या नाही म्हणजे. तर काय एखादं पिल्लू सापडल्यावरती माणसाजवळ त्याला काय लागत पाळायला, असा विषय तो. तुकाराम महाराज म्हणतात हा परोपकार आहे. परोपकार तुमच्या जीवनामध्ये असावा जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर.